राजदंश हा प्रयोग करताना मला खूप भारी वाटला, कारण का ह्याचा पहिलाच प्रयोग होता आणि त्यामध्ये मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. सगळ्यांचं प्रेम भेटलं. माझे कलाकार टीम असतील सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की मला हे तुम्ही संधी दिली. त्यात संकेतदा असेल, भारतीताई असेल, स्नेहा असेल, अथर्व असेल, रोहित सर, दवणे सर, सगळे जे अक्षदा असेल, सोहमदा असेल, आमचे लाडके देवेंद्र सर असतील, दर्शू मॅम असेल, नेहाताई असेल, माझे सगळे फ्रेंड्स लोक असतील, माझे मम्मी पप्पा असतील, सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळेच आज जे काय मला ते भूमिका साकारण्यात आली. खरंच मला आप्पासाहेबांची भूमिका भेटली, त्यामध्ये मला खूप भारी वाटलं. खूप भारी असा प्रयोग मला काम करण्यात भेटलं. तुम्ही आता बघू शकाल पुढे की मी कशा प्रकारे काम केलं ते. साहेब थोरात, नमस्कार. काय म्हणताय? बोला. कसं झालं आपल्या पार्टीचं काम? उत्तम, एक नंबर चालू आहे. हो ना? पण थोरात साहेब, खरं सांगू काय, आता आपल्या कुठे घराला जिवंतपणा आलाय. अगदी खरं बोलला. नाहीतर एवढी वर्ष या घरांनी नुसतीच शांतता बघितली होती. हा साहेब, एक बोलू का? खरं तर ना निवडणुकीला तुम्हीच उभे राहिले पाहिजे होतात. मला काही वेळेला थांबणं योग्य असतं. अनिकेतला हे समजलं नाही. पण साहेब, अहो ऑपोजिट पार्टीकडे कोण दमदार उमेदवारच नाहीये, त्यामुळे आमदारकीची तिकीट आपल्याकडे येणार हे पक्क आहे. काय म्हणताय? होय मदन शेठ, पण आपल्याला गाफील राहून चालणार नाही अजिबात. होय. आणि त्यांना उमेदवार मिळो न मिळो, आपली तयारी जोरात झाली पाहिजे ना. मिळेल ना, त्यांनाही उमेदवार मिळेल. काही आपल्या पार्टीतून फुटतील आणि काही छुप्या मार्गाने समर्थनही देतील. किती गेले तरी साहेब, तुमचा दबदबा काय कमी झालेला नाही. हा अगदी बरोबर थोरात साहेब. हा. पण साहेब, त्यांच्याकडे पैशांचा बॅकअप खूप आहे. त्याच्या जोरावर आपण काही करू शकणार नाही. लोकांना माहिती योग्य काय नाही अयोग्य काय. बरोबर. एवढ्या वर्षात चुकीचं काय झालं आणि काय व्हायला पाहिजे होतं का नाही, ते चला आपण न दाखवून द्यायचं. हा, अगदी बरोबर. आपण साहेब, तुम्ही राजकारण सोडल्यापासून आमदारकी त्यांच्याकडे गेल्या. हो. आपल्या पार्टीतून प्रतापराव 2 वेळा उभा. किती? 2 वेळा. काय झालंय? शेवटी इज्जत घालवलीच नव्हा. हो, पण माधवरावने तरी कुठे सपोर्ट दिला होता त्यांना. हा, पण आता यावेळी काही झालं तरी चालेल ना. ताई साहेब आमदारकी जिंकणार म्हणजे जिंकणारच. अहो विषयच नाही. आणि आपल्या ताई साहेबांसमोर टिकेल असा उमेदवार अख्ख्या तालुक्यात सध्या तरी कुणीच नाही बघा. अगदी बरोबर बोलत थोरात. साहेब, अहो साहेब, साहेब सांगा ना, काय चुकलं का आमचं? नाही साहेब, मान्य आहे. आता पार्टी ऑफिसर मी गेलो, त्या अध्यक्षांना पण भेटलो. साहेब, या आधीपर्यंत आपण गेलोच होतो ना. आता साहेबांनी पार्टीतून लक्ष काढून घेतलं, मग करावं लागलंय सगळं मला. तुला अजून बरंच काही शिकायचंय प्रताप. अनिकेतने केलेल्या चुका देखील तू सुधारू शकला नाही. तू काय नेता होता? असं कसं माधवराव? पार्टीने माझी उमेदवारी पक्की केली होती, तुम्ही ती रद्द करायला लावली. अरे हो, एवढी वर्ष राजकारणातून दूर राहिलात तुम्ही, आता काय एवढा इंटरेस्ट घेताय? हो, कारण पार्टीसाठी लायक उमेदवार तू नाहीस. वर्षानुवर्ष ही जनता वाट बघत राहते. कुणीतरी राजा येईल त्यांच्या कल्याणासाठी, पण निवडून येतात तुझ्यासारखी नालायक नेते. पुन्हा नवीन स्वप्न, पुन्हा खुर्चीचा खेळ. या मातीचा इतिहास विसरून त्या मातीमध्ये वळवळणारे तुझ्यासारखे दोन तोंडी काढ. तू समजता स्वतःला एवढा लायक? आता काय बाजीराव पेशव्यांचा शपथ घेऊन सांगू? मी प्रतापराव मोहिते पाटील स्वतःला आमदार पदासाठी लायक समजतो आणि त्यासाठी वाटेल ती अग्नी परीक्षा द्यायला तयार आहे. खासदारकीच्या वेळेला सुद्धा अशी शपथ घेईल. हो,
त्या पार्टीने समजलं होतं ना मला लायक काहीतरी विचार करून ठरवला असेल ना. पण तुम्ही माधवराव तुम्ही ती फोन करून रद्द करायला लावली का माधवराव का? हे बघा तुम्ही म्हणजे पार्टी नव्हे. अच्छा म्हणजे तुम्हाला दुसरं कोणाला उभं करायचंय का? नाही तुम्ही जर स्वतः जर उभे राहणार असाल ना तर माझी काहीच हरकत नाही बघा अजिबात नाही. पण तुमच्या जागी दुसरं कोणाला जर उभं करणार असाल तर ते जमणार नाही माधवराव. आणि जेवढं राजकारण मला समजतं ना त्यावर मी हे नक्की सांगू शकतो तुम्ही निवडणूक लढवणं शक्य नाही. पुढे हो लायक हा? ए आप्पासाहेब काय ए धोरण काय चल. आई साहेब तुम्ही यावेळी उमेदवार आराध्यताई असतील. ते असून हो आई साहेब तुम्ही शांतपणे बघताय हे सगळं होऊन येत आहे. आपलं राजकारण दिसतं तेवढं साधं सोपं नाही. तर तुमचा सपोर्ट असल्यावर काय शक्य नाही नाही का? नाही आमचं सपोर्ट असं कसं झालं तर मग पण आई साहेब मला असं वाटतं की ते अजून वयाने लहान आहेत. त्यांना अजून ती राजकारणाची तेवढी समज आलेली नाही बघा. माधवराव की चाल भार्गवी की नजर और आराध्य की बुद्धि पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकते हैं. काय कसं वाटलं? जमतायत की नाही ते तुमच्यासारखे डायलॉग मारायला? वा खूप छान. पहिली पास झालात बघा तुम्ही. काय चला चला निघा. तुम्ही पण निघा चला आमचा घरगुती मामला आहे. येतो माधवराव. Thank you.